आणि संभाजीराजांचं सैनिक कसं बस 20,000. औरंगजेब त्याची छावणी पडली की नांदेड पासून 150 किलोमीटरचा परिसर असा भरून जायचा. आणि संभाजीराजांची छावणी पडली की कसा बसा 10-15 किलोमीटरचा परिसर भरून जायचा. अरे औरंगजेब मनभर सर्जन संभाजी राजा आणि त्याचं सैन्य कणभर. या कणभर शंभू राजाला पकडायला मनभर औरंगजेब सैनिक घेऊन स्वराज्यात आला. त्यांना आपले सरदार बोलले, भीमसिंगगडा, रामसिंगगडा सगळं सैनिक गोळा केलं आणि पाठवलं संभाजीराजांच्या अंगावरती. संभाजीराजा घोड्यावरती बसले आणि एक 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 सरदार त्याचा भीमसिंगगडा, रामसिंगगडा महाराजांनी ताणून ताणून मारला. अरे त्याचा तो बहादूर खान सरदार संभाजीराजांच्या पाठीमागे लागला. संभाजीराजा पुढं, बहादूर खान मागं, संभाजीराजा पुढं, बहादूर खान मागं. पण संभाजीराजे त्याला सापडतात कुठं? अरे त्याला काय माहितीये, जगात सगळ्यांचा नाद करा पण घोड्यावरती बसल्या छत्रपती संभाजीराजांचा नाद उभ्या आयुष्यात कोणी करायचा नाही.